नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. मी आज तुम्हाला अनारसे बनवायचे दाखवणार आहे. तर अनारसे बनवण्यासाठी आपण कोणता तांदूळ वापरायचा ते मी अगोदर तुम्हाला सांगते. अनारसे बनवण्यासाठी तुम्ही बासमती तुकडा आणि आंबा मोहर हे दोन्ही तांदूळ सारख्या प्रमाणात वापरलेत तर जास्त उत्तम, किंवा कोणताही जुना तांदूळ वापरू शकता. साधारण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये राहणारे ज्या पण व्यक्ती आहेत, खेडेगावात म्हणा किंवा शहरामध्ये, तर त्यांना रॅशनिंगचे तांदूळ मिळतात. आणि रॅशनिंगचे तांदूळ हे सर्वात जुने तांदूळ असतात. त्याचा वापर केला तर जास्त उत्तम. किंवा कोणताही जुना तांदूळ तुम्ही वापरू शकता अनारसांसाठी. मी माझ्या घरचाच तांदूळ वापरते आणि हा तांदूळ मी 3 दिवस 3 रात्र पूर्ण भिजवून घेतलेला आहे. 3 दिवस कंप्लीट भिजवून घेतलेला हा तांदूळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम व्यवस्थित धुवून घ्यायचा स्वच्छ, म्हणजे कुजट वास येत नाही. आज 4 दिवस झाले आहेत मी तो तांदूळ बाहेर काढते. आता हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हाच तांदूळ मी आता गाळून घेणार आहे. जुने तांदूळ आणि नवीन तांदूळ हे कसे ओळखायचे असेही प्रश्न विचारले जातात. तर जुने तांदूळ हे धुतल्यानंतर आपल्याला पाण्यातून तांदूळ दिसतो आणि नवीन तांदूळ असतात ते कितीही धुतले तरी पण वरचं पाणी जे आहे ते दुधासारखं पांढरं दिसतं. जे नवीन तांदूळ असतात ते एकदमच लवकरच कुजतात, म्हणून त्याचा वापर लगेच करायचा नाही. अनारसांसाठी नवीन तांदूळ वापरायचे नाही, जुने तांदूळच वापरायचे. किंवा कोणताही पारंपरिक पदार्थ बनवायचा असेल किंवा भाकरीसाठी हवा असेल तरी जुना तांदूळच शक्यतो वापरायचं, त्याच्याने सर्व पदार्थ चांगले बनतात. आता आपला हा जुना तांदूळ आहे म्हणून ह्याच्यातले तांदूळ दिसतात पाण्यामधून, आणि नवीन जो तांदूळ असतो तो पाण्यातून झटकन दिसत नाही, वरती दुधासारखं त्याचा स्टार्च जमा झालेला असतो. आता मी हे तांदूळ ह्याच्यातून गाळून घेते. यातलं पाणी असं गाळून काढायचं आहे संपूर्ण. अनारसे बनवण्यासाठी आपण जेव्हा तांदूळाचा वापर करतो तेव्हा तांदूळ हा 2 प्रकारचा घेतलात तरी चालेल किंवा एका प्रकारचा वापरलात तरी चालेल, फक्त तो तांदूळ जुना असावा. रॅशनिंगच्या तांदळाबरोबर बासमती तुकडा वापरला तरी चालेल, किंवा बासमती तुकड्याबरोबर आंबा मोहर तांदूळ हा सर्वात बेस्ट. त्याच्याने अनारसे जरा छान अशी चांगली टेस्टी बनतात. तर मी हे आता ह्याच्यात गाळून घेते. आणि हे सर्व प्रकारचे जसे आंबा मोहर आणि बासमती राईस हे तुम्हाला स्टोअरमध्ये, कोणत्याही स्टोअरमध्ये मिळेल. आणि हे दोन्ही तांदूळ जुने आहेत हे नीट पडताळून घ्यायचं. आंबा मोहर हा जुनाच असतो, पण बासमती राईस ह्याच्यामध्ये नवीन पण असतो आणि जुनाही असतो, तर ते तुम्ही स्टोअरवाल्यांना विचारूनच घेऊ शकता. पण स्ट्रेनरमधून गाळून घेतलेले जे तांदूळ आहेत ते एका कॉटनच्या कपड्यावरती वाळवून घ्यायचे. ते असे वाळवायचे की अगदीच कोरडे करायचे नाही आहेत. आपल्याला त्यातला जो एक्स्ट्रा पाणी आहे तो फक्त पाणी सुकवायचं आहे. साधारण सुकवायचे आहेत तांदूळ. फक्त तो पाणी आहे तो हाताला लागता कामा नये. अशा प्रकारे ओलसर राहता कामा नये. तांदूळ हे सुकल्यानंतर इथे हवेवर तरीसुद्धा ते थोडे, म्हणजे पूर्णपणे असे आतमध्ये ओलेच असणार ते, पण आपल्या हाताला त्याचं पाणी लागणार नाही अशा पद्धतीने सुकवायचे. त्यातला ओलसरपणा निघून गेला पाहिजे. हे तांदूळ उन्हामध्ये वाळवायचे नाही. फॅनच्या हवेवरती तुम्ही वाळवलेत तरी चालेल, किंवा असेच रूम टेम्परेचरमध्ये वाळवलेत तरी चालेल. अशा प्रकारे ते असं पाणी लागणार नाही अशा पद्धतीने वाळवायचे. हे आता 10 ते 15 मिनटं आपण असेच सुकवून घेऊया. आपण 10 ते 15 मिनटासाठी ठेवलेले आता जवळजवळ 20 मिनटं झालेली आहेत. तांदूळ बघा आपला हाताला पाणी लागत नाही आहे, म्हणजे तांदूळ आपला
सुकलेला आहे. असा तांदूळ हा ओलसरच आहे, फक्त एवढाच की तो त्याच्यातला पाणी सुकलेलं आहे. आता हा तांदूळ आपण सर्व एकत्र करून मिक्सरला लावून त्याचा बारीक पावडर तयार करून घेऊया. असा ओलसर असताच त्याचं पावडर तयार करणार आहोत आपण. मिक्सरच्या भांड्यात घालते. आपण हे सर्व तांदूळ मिक्सरला लावून घेऊ. चाळलेलं पीठ आहे ते आपण रव्याच्या चाळणीने चाळणार आहोत. तुम्हाला जर वाटत असेल पिठाच्या चाळणीने चाळायचं तर पिठाच्या चाळणीने चाळा. मी रव्याच्या चाळणीने चाळते, कारण की त्याच्यामध्ये जे दाणेदार पीठ येतं ते गुळामध्ये मिक्स झाल्यानंतर खूप छान फुलतो ते. अशा प्रकारे आपण संपूर्ण पीठ चाळून घेऊया. हे तांदूळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत. तांदळाचा जेवढा प्रमाण घेणार त्याच्या अर्धा प्रमाण त्याच्यामध्ये गूळ वापरायचं, किंवा तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर पिठी साखर वापरू शकता. अर्धा किलो तांदळाला पाव किलोचं प्रमाण ठेवायचं. पिठी साखर किंवा गूळ वापरू शकता पाव किलो. अशा प्रकारे मी हे संपूर्ण चाळून घेते. आता इथे आपण हा जो तांदूळ घेतलेला आहे तो अर्धा किलो घेतलेला आहे, आणि मी त्याच्यामध्ये हे पाव किलो गूळ वापरणार आहे. जेवढा तांदळाचं प्रमाण घ्याल त्याच्या अर्धा गुळाचं प्रमाण घ्यायचं. जर तुम्हाला गूळ वापरायचं नसेल आणि साखर वापरायची असेल तर साखरेचं प्रमाण सुद्धा गुळा इतकंच ठेवायचं, तांदळाच्या अर्ध. तांदूळ जर तुम्ही 1 किलो घेतलात तर तिथे अर्धा किलो साखर म्हणजेच पिठी साखर वापरायची, आणि गूळ वापरायचा असेल तरी सुद्धा अर्धा किलो गूळ वापरायचा. इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे, त्याला पाव किलो गूळ वापरलेला आहे. आता हे गूळ ह्या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं. त्याचा गोळा होईपर्यंत त्याला असंच ठेवून द्यायचं आहे, कारण की तांदळाचं पीठ हे थोडंसं ओलसर आहे. ते गुळामध्ये मिक्स झालं की छान असा गोळा तयार होईल. ह्याला असं कोणी कोणी रात्रभर ठेवून देतो मिक्स करून. आता आपण बघूया त्याचा गोळा कधी तयार होईल तो. ह्याला 2-3 तास तरी आपण असंच मिक्स करून ठेवायचे. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. पण 2 तासानंतर बघूया. आपला गूळ छान विरघळलेला आहे त्याच्यामध्ये, आणि मस्त असं मऊ झालेलं आहे संपूर्ण सारण. आपण त्याला थोडंसं असा टेचून घेऊया, कारण की आपण दाणेदार हे केलेलं आहे, पीठ चाळलेलं आहे रव्यासारखं, रव्याच्या चाळणीने. तर त्याला थोडंसं टेचलं तर छान असे फुलतात आणि खुसखुशीत होतात. तर मी हे असं 2 मिनिटं टेचून घेते. हे रव्यासारखं जाड आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये स्मॅश होईल. 2 तासासाठी आपण गूळ टाकून मिश्रण मिक्स करून ठेवलेलं ते छान असं मिक्स झालं. त्याच्यानंतर आपण आता हे 2 मिनिटं त्याला कुटून घेतलं. आता छान झालेलं आहे हे पीठ. खरं तर 2-3 दिवसांनी फुलतो, पण जर गरम वातावरण असेल, जिथे हीट असेल त्या रूममध्ये जर ठेवलं तर लगेचच फुलतं ते. आता पण जवळजवळ ते छान फुलत आलेलं आहे. आपण अजून एक अर्धा तास असंच मिक्स करून ठेवूया, किंवा नाही फुललं तर मग दुसऱ्या दिवशी उद्या बनवायचं.
आता बघूया, तसं वातावरण गरम आहे, लवकर फुललं तर बनवून टाकूया. आता मी हे झाकून ठेवते, बनवून घ्यायचे नंतर. 2 ते 3 तास झालेले आहे. बघूया आपलं मिश्रण किती मिक्स झालेलं आहे ते. छान मिक्स झालंय. ह्याचा आपण छान असा गोळा तयार करायचा. आणि हा मळलेला गोळा जो आहे तो आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी बनवू शकतो. आपण हे आताच पीठ मळलेलं आहे, त्याच्यामुळे पीठ पूर्णपणे आलेला नसतो, खूप चांगला असा फुलतो पीठ. तरीसुद्धा आपण बनवून बघूया. हा असा गोळा आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवला तर खूप चांगलं पीठ येतो. आता मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. इथे आपण थोडीशी खसखस घेऊया. थोडेसे आपण बनवून बघूया. आपण थोडी अनारसी बनवून बघूया. त्याच्यासाठी मी हे आपलं नेहमीचा तवा घेतलेला आहे, त्या तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ह्याच्यातून मी थोडंसं पीठ घेऊन आपण छान असे अनारसे बनवून बघूया. हे जे मळलेलं पीठ आहे, हे पीठ आपले 2 ते 3 महिने चांगले राहतात. पीठ आहे हे 2-3 महिने चांगलं राहू शकतो. जर आपण हवाबंद व्यवस्थित ठेवलं तर चांगलं टिकतो, ते खराब होत नाही. शिवाय तुम्हाला मी आतापर्यंत तांदळाबद्दल सगळं सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये गूळ वापरताना मात्र गूळ हे आपल्याकडे 2 प्रकारचे मिळतो, साधं गूळ आणि चिकीचं गूळ. अशा प्रकारे खसखस लावून आपण त्यात सोडूया. बघूया तेल गरम झालंय का. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण त्यात तळून काढूया. साधं गूळ आणि चिकीचं गूळ असे 2 प्रकारचे गूळ मिळतात. त्यातलं साधं गूळ घ्यायचं, पण साधं गूळ सुद्धा एक लाल कलरचा असतो आणि एक सफेद कलरचा असतो. तर अनारसांसाठी आपण त्यातला सफेद कलरचं गूळ वापरायचं, कारण की लाल कलरचं गूळ हे आपण मोदक बनवण्यासाठी किंवा पारंपरिक पदार्थ कोणतेही, पातोळ्या म्हणा किंवा बाकी काय, काकडीची तवसाळी बनवतो, काकडीचे संदन, तवसाळी, जे काय पदार्थ बनवतो त्याच्यासाठी आपण तो लालवाला गूळ वापरतो. तोच साधा गूळ सफेदवाला अनारसांसाठी वापरायचा. लालवाला वापरला तर आपण जेव्हा अनारसा बनवतो त्यावेळेस ती अनारसे जळतात आणि मग लालवाला गूळ वापरला तर तो आणखीनच लाल लाल दिसतात. आता बघा अनारसे सफेद सफेद दिसतात. आपण ते उलट करून सुद्धा तळले तरी चालतात. कोणी कोणी वरती तेल लावतो, काही जण अशी वर तेल टाकतात. असं आपण उलट करून सुद्धा शिजवलं तरी चालतं. जर तुमचं गुळाचं प्रमाण जास्त झालं, ह्या पिठामध्ये थोडं तरी गुळाचं प्रमाण जास्त झालं तर अनारसे फसफसणार. आणि एकदा फसफसली तर त्याच्यावरती दुसरा उपाय म्हणजे तांदूळ फक्त पुन्हा तसेच भिजवून त्याची पावडर करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे. हाच एक उपाय आहे, दुसरा उपाय नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा 3 दिवस थांबावं लागतं. आणि मग ते बाकीचं पीठ जे असतं फसफसलेलं ते तसंच हवाबंद डब्यात ठेवून द्यायचं. पुन्हा तांदूळ आपण भिजवायचे आणि पुन्हा तसा रवा पाडून घ्यायचा तांदळाचा, जसं तुम्हाला दाखवलं, आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं. अशा प्रकारे आपण लहान मोठे अनारसे बनवू शकतो. आता हे आपण लगेचच पीठ तयार करून आपण त्याचे अनारसे बनवलेले आहेत. खरं तर हे पिठाचे
दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अनारसे चांगले बनतात. पण आताही छान झालेत, कारण आपण त्याचं पीठ ते टेचलेलं आहे. खलबत्त्यामध्ये किंवा परातीमध्ये असं टेचलं तरी चालतं. हे बघा, ब्राऊन केलेला अनारसा आपलं छान तयार झालेलं आहे. मस्त झालं आहे. हे आता आपण काढून घेऊया. ह्यात मी अजून एक टाकते, नंतर मी बाकीचे अनारसे बनवून घेते. खसखस लावून केलेली ही अनारसे. आता ही अनारसे कधी कधी कोणी कोणी गणपतीच्या सीझनमध्ये गणपतीला नैवेद्य म्हणून सुद्धा बनवले जातात. मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा बनवतात. जेव्हा सवाष्णी घरी येतात पूजा करायला, किंवा एरवी केव्हाही बनवू शकतो. आपण दिवाळीच्या निमित्ताने बनवतो. हे आपलं दुसरं पण बनवून झालेलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर विचारू शकता. पुन्हा एकदा सांगते की हा अनारसांचा पीठ जो तयार केलेला आहे तो 2 ते 3 महिने खूप चांगला टिकतो. अशा पद्धतीने सुद्धा बनवतात कोणी कोणी. ते एकाच बाजूने भाजून घेतात. आपण दोन्ही बाजूनी भाजलं तरी चालतं, व्यवस्थित भाजून निघतो. तुम्हाला जर मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा एकदा बनवून बघा. थोड्या क्वांटिटीमध्ये बनवून बघा. तुम्ही जेवढा पण पीठ तयार कराल त्याचा अर्धा पीठ ठेवून द्या. पण जास्त दिवस किंवा जास्त वेळ ठेवता येत नाही पीठ, त्याच्यामुळे पीठ हे थोडं थोडंच मिक्स करा. एक किलो जर तुम्ही तांदूळ वापरले तर त्याला अर्धा किलो गूळ वापरा आणि अनारसे बनवून घ्या. अशा प्रकारे आपण बाकी सगळे अनारसे बनवून घेणार आहोत. अनारसे तयार करून झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला जरी अनारसे आवडले असतील, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा. आणि इतर काही रेसिपी पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अनारसांची रेसिपी ही आपण एकदा बनवलेली आहे. वरीच्या तांदळाचे अनारसे जेव्हा आपण रेसिपी बनवायला स्टार्ट केली तेव्हा सर्वात पहिली रेसिपी वरीच्या तांदळाचे अनारसे आपण बनवलेली आहेत. ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोमल किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. तर तुम्ही नक्की करा आणि सर्व रेसिपींचा नक्की लाभ घ्या. धन्यवाद.